आणि परत म्हणलं राहू द्या, परत जे झोपलो ते मी तर झोपली तासभरात झोपली, परत उठली. मग काल आम्ही पार्लरला ते जात फिरण्यात होतो ना, पैशासाठी फिरत होतो. 4 दिवस आमचं फिरण्यातच गेलं. मग काल कुठेतरी लागला थोडासा पैशाचा मेळ, मग त्या माणसाचं पैसे दिलं. आणि आज घराचं काम चालू करायचं होतं, पण त्याला लय पैसे कमी पडायला लागलं. मग थोडं होतच नव्हतं. म्हणलं आता असे तर देणारे आपल्याला कोणच नाही ते. मग त्याच्यामुळे लयच प्रॉब्लेम यायला लागले. तर काय करणार काय नाही. आणि आता दिसत तुम्हाला बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा बरं का. काही आज आमचाच राडा असल्यामुळं काय आज सकाळ सकाळ भटीवर असते तर सकाळ सकाळ शुभेच्छा दिल्या असत्या, पण हे असं असल्यामुळं काही हेच करायला नाही. ते गाणं नाही कुठलं शॉर्ट गाणं लाईव्ह तेवढं घेते, ते बी म्हणलं कुठनं तरी थोडासा आधार भेटर बघू. म्हणलं माझ्या वर किती प्रेम करणारे आहे ते युट्यूब फॅमिली, माझे भाऊ बहीण मला थोडस मदत करते. काय नाही, फक्त 2-3 हजार कमी पडते तर मला. फक्त असं नाही की 10-15 हजार पडते, तर फक्त 3 किंवा 4 हजार फक्त. म्हणजे आपलं कसं की बजेट सगळं बसलं, बजेटात ते सगळं झालं. पण ज्या मिस्त्र्यांना कामाला लावते का नाही त्याचीच हजेरी द्यायपुरतं कमी पडते. तर म्हणजे मी तुम्हाला आजपर्यंत मी तुमच्यापासून काही लपवून ठेवलं नव्हतं का नाही, म्हणून मी सत्य सांगते तुम्हाला. तर मी सकाळी काढणार होते व्हिडिओ की आपल्याला माप ते घ्यायला आलेलं, पण माझे सगळे कपडे ओले होते. कपडे ते मोठे कपडे ते धुवायला, त्याच्यामुळं काय मग नाही काढला. की बाबा खरं ते खोटं तुम्हाला वाटेल की, तुम्हाला तर माहीतच आहे मी की खोटं काय बोलत नाही. मी जे असेल ते खरं कुठलं बी असू द्या, माझं दुःखाचं असू द्या सुखाचं असू द्या, सगळा आनंद तुमच्यापाशी शेअर करत असते मी, आहे का नाही. मग त्याच्यामुळं मला वाटलं की थोडीशी काहीतरी मदत होईल तुम्हाला. तर तुम्ही मला म्हणला होता तुझं घर बांधताना मला सांग, पण मी आता हक्काने तुमच्यापाशी सांगते, पण माझ्या आता गरजेला कोणीच पडत नाही. तर त्या मालकांचं ते पैसे निघलं होतं रात्री. मग सगळ्याचा हिशेब सगळ्याचा रोख केला बघा आपण. म्हणजे केव्हा आपण कोणाचं आजपर्यंत ठेवलंच नाही तर कोणाचं बुडवलं पण नाही, तर त्याच्यामुळं आता विषय चालू नाही, येतच नाही. तर इतकं तर ते मालक रडत होते रात्री, गायात पडू लई रडत होते. कारण का त्या मालकाचं ना आपलं काय नव्हतंच भांडण ना काय नव्हतं. मी तर सारखं त्यांच्या संग व्हिडिओ काढायचे का नाही नाना ते, मग ते मला बाईशिवाय बोलत नव्हतं, त्यांना दाजीशिवाय बोलत नव्हतं. की कुठं बी जावा फक्त माणसं कमवायची बघा, पैसा काय आजचा उद्या होतो कधी बी. पण लय रडवलं ह्यांनी तर ह्यांनी मालकांना तर गळ्यात पडूच. ती इकडून म्हणायचं ते तिकडून म्हणायचं दाजी, आणि इकडून म्हणायचे नाना. आणि टायम तर झालता रात्रीचा 11 वाजल्या होत्या. लय एवढं तोंड केलते, पण जाऊ द्या. आज आमचा उद्ध्वस्त केलाय करा परपंचा, म्हणजे आम्हाला चालू कामावर लावले का नाही त्या माणसाने. जाऊ द्या, हे होते ते. आपल्याला वाईट वक्त बी बोलायचं नाही कोणाला, आणि चांगलं बी म्हणायला नको, वाईट पण म्हणायला नको. की तसं असतंय तसं. आणि त्यांना पण आपण काय म्हणलो नाही की बाबा तुम्हीच आम्हाला असंच का म्हणलाय महागच मालकांपाशी, की तसं म्हणला एक शब्दही केला नाही. माझं काय म्हणणं होतं, फक्त मला 1 वर्ष माझी पोरगी होती, आता 10वीला जायची होती. तर 10वीसाठी माझी लई इच्छा होती की मी 10वी तिथंपर्यंत काढणार, कारण का तिथं सेमी शाळा होती, सगळं इंग्रजीमधनं ती मराठीतनं, म्हणजे पहिलेपासूनच मराठीत गेली नव्हती. तिथं गेल्यावर
असल्या थांबा जरा छकुलीचा फोन येतो काय आमच्या दिराच्या पोरीचा छकुलीचा तरी मी फोन उचलते हात पण भरलाय तर जाऊ दे आता कसंच करते की वाईट वक्त बोलून कुणाला काय होत नसतंय खरंच नसतंय त्यांनी असा विचार केला नाही की बाबा ही पोरगी ह्यांची 10वीला हाय पोरग बारका हाय कुठेतरी ह्यांचं सुरळीला लागलंय आणि तसं बी सगळं म्हणजे 50 इट का होना येऊ द्या पण आम्ही मालकाचं कधी डायरेक्ट मालकालाच फोन ना 50 इट भरायला आली बरं का पण त्यांचा आज 4 वर्षात आम्ही त्यांचा रुपयाही कधी खाल्ला नाही त्यामुळे लई विश्वास बसला होता लई म्हणजे लई विश्वास बसला होता म्हणजे कुठंही जाऊ द्या आम्ही कुठंही जाऊ द्या कुठलेच आम्हाला मालक म्हणजे असं कारण का आम्ही इमानदारी कोण आहे कडपर्यंत टिकते तसं वैमानगिरी कधीच टिकत नसते ही खरं सत्य आहे बरं का तसं कुठं बी आता काय आपलं काय आणि तुम्ही तर बघितलं या मला कोणी शेजारी होती का पाजारी होती का कोणी होतं का काय होतं मी एकटी राहत होते का नाही 2 लेकरं घेऊन किती लांब तर चालत होते ती खुरपायला ती पण मी कधीच म्हणलं नाही तुम्हाला जाऊ दे किती माणसं बुकून बुकून भोगणार असते ती या तर चला आता मी फोन करते बाय आता पुढच्या व्हिडिओमध्ये काय असेल ते सांगेन तुम्हाला